गोलंदाजीला सुरुवात केली आहे आणि असं आपण मैदानात पाहतोय चित्र स्पष्ट चित्र आहे. पहिली विकेट शून्यावरती प्रशांत मोहरे बॅक टू द पॅव्हेलियन. खूप चांगली सुरुवात आणि 9 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये 30 गजच्या सर्कलमध्ये उभे असताना कुठला गोलंदाज जर विकेट कमावत असेल तर तो खऱ्या अर्थानं सर्वोत्तम गोलंदाज गणला जातो. आणि पहिली विकेट अत्यंत बघण्याजोगी आणि अत्यंत दिमागदार पद्धतीने घेतली आहे प्रशांत मोरेला बाद करून. सुरुवात चांगली. यानंतर काय घडणार नाट्य ते मैदानात जाऊन पाहूया. भरपूर प्रेक्षकांची गर्दी झाली हे सामने बघायला. पंकज टाकणार चालू षटकामधला दुसरा चेंडू. अत्यंत फॉर्मातला गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट त्याचा चेंडू. हा चेंडू मारला जातोय मिडॉनला चेंडू फील्ड होतोय. एक धावेचा या ठिकाणी प्रयत्न निश्चितच करायचा प्रयत्न होऊ शकला असता परंतु क्षेत्ररक्षक हा अत्यंत चपळेने चेंडूवरती येतोय चतुराईनं त्यामुळे धावण्याची संधी मिळालेली मुभा मिळालेली नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय मैदानात अजून सुरू झाली नाही आणि विकेट मात्र अगोदरच गेलेली आहे. पंकजचा पुढला चेंडू चेंडू नंबर 3 षटक पाहिलं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा फलंदाज बाद झालेला दिसतोय. आणखीन एकदा बोट आकाशात आणि दुसरा फलंदाज बाद. थँक्यू डीजे. रसिकांत पाठोपाठ आपण प्रशांत मोरेंच्या पाठोपाठ रसिकांतला सुद्धा पायचीत बाद झालेला पाहतोय. आणि सुरुवातीलाच अशा प्रकारचे धक्के देण्यामध्ये पंकज नावाचा गोलंदाज पुढे सरसावलाय आणि त्याची कौतुकास्पद कामगिरी ही खऱ्या अर्थानं नजरेत सामावण्याजोगी आहे. खूप चांगली सुरुवात झाली आणि आता मैदानामध्ये तिसरा फलंदाज चाललाय ज्याचं नाव आहे मॅगी. एक अनोखं नाव अर्थात सुजय हे त्याचं खरं नाव आहे. आणि पोलीस क्षेत्रामध्ये वावर असलेले असे उंचपुरे खेळाडू मैदानात पोहोचलेत. मधल्या फळीतला एक महत्वाकांक्षी फलंदाज तुफान फटकेबाजी करण्यासाठी एक माहीर फलंदाज असं त्याच्या नावाचं वलय आहे. त्याच्या नावाची नेहमीच चर्चा असते आणि तो फलंदाज मैदानात गेलाय सुजय आणि त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे ती कॅप्टनने. काय पाहायचं आपण मैदानात तर 2 विकेट अतिशय झटपट गेल्यात. आजकाल फास्ट क्रिकेट आहे फास्ट फूडचा जमाना आणि क्रिकेट सुद्धा तेवढंच फास्ट झालंय आणि 2 विकेट अतिशय पटकन गेलेले आहेत. पुढचा चेंडू पंकजचा. या चेंडूवर सुद्धा काहीसं भीतीदायक वातावरण होतं टेन्स वातावरण होतं आणि अशा टेन्स वातावरणातून संघ कसा काय सावरेल असा सुद्धा गहन प्रश्न आपल्याला पडला असेल त्यांना देखील पडलाय. कारण धावांचं गणित जुळत नाहीये विकेट चालल्यात आणि प्रश्न उद्भवतोय तो धावा कशा होणार. 30 गजच्या दायऱ्यामध्ये जे सर्कलमध्ये फिल्डर उभे आहेत त्यांच्याकडून धावा मिळणं पण अशक्य. पण गोलंदाज खूप कसबी गोलंदाजी करतोय निष्णांत गोलंदाजी. पंकजच्या या चेंडूवरती पहिल्यांदा चेंडू सर्कलच्या बाहेर पडलाय. कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय आउट ऑफ दी बाउंड्री फॉर रन. फर्स्ट बाउंड्री. प्रसाद इलेवन अलिबाग करता पहिला चौकार. थँक्यू डीजे. आधी 2 विकेट पडल्या विलास गायकवाडजी उत्तम आणि त्याच्यानंतर कुठे पहिला चौकार आलाय. सिंगल नाही डबल नाही तिहेरी नाही तर पहिला चौकार आलाय आणि चौकारानेच धावांचं अकाउंट ओपन झालं इथे. सुजय फटका मारण्याचा प्रयत्न करतोय पूर्णतः कन्फ्यूज झालाय बीट झालाय. क्राईम केले त्याला स्ट्राईक ऑर्डर मध्ये आणि अर्थातच गोलंदाजाचं यश गोलंदाजाची किमया आणि गोलंदाजाचा वाढता प्रभाव सर के ऊपर चढ़ के बोलना ये सब कुछ कहानी क्रिकेट की आज मैदान में साफ झलकती हुई इस मुकाबले में. बऱ्याचशा गाड्या आहेत त्या ट्रॅफिकला अडथळा करतायत आणि ज्या ज्या नंबर्सला आम्ही ते सांगू त्यांनी त्या गाड्या हटवायच्या आहेत आणि योग्य ठिकाणी जाऊन त्यांना पार्क करायचं आहे. तत्पूर्वी एक सूचना आहे 9971 या नंबरची 9974 या नंबरची एक 4 व्हीलर
आमच्या जाण्या येण्यासाठी जरा अडथळा होत आहे, तर कृपया करून ज्याची कोणी असेल त्यांनी जरा कृपया करून ती बाजूला घ्यायची आहे. त्यांच्या त्या रोडवर एक 4 व्हीलर काढायचे आहे. तर पुन्हा एकदा विनंती करतोय 9974 चे मालक आपण कुठेही असाल तर कृपया करून ती गाडी जरा आपण बाजूला करायची आहे. धन्यवाद. धन्यवाद विलास. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे, परंतु गोलंदाजाचा पहिलाच चेंडू आपण पाहतोय दुसऱ्या षटकात लेग स्टंपच्या बाहेर जातोय आणि पंच लागलीच हात रुंद करून सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल पडलाय, त्यामुळे साहजिक धावसंख्या धीरे धीरे वाढली आहे, 5 पर्यंत पोहोचली आहे. 2-5. हा चेंडू मधल्या यष्टीवरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अतिशय हुशारीने चेंडूवरती येतोय, चेंडू कलेक्ट करतोय, चेंडू फेक करतोय, परंतु फलंदाजांना माहिती आहे की जर का एक धाव सुद्धा काढायची संधी आली तर ती आपण दवडली तर धावा होणार कशा. प्रत्येक वेळेला चौकार षटकार नाही मिळणार आणि विकेट तर पहिल्यांदाच 2 गेल्यात, म्हणजे प्रश्न निर्माण होतो विकेट गेल्यात धावा येणार कशा असा प्रश्न निर्माण आहे. पुढचा चेंडू दुसरा. हा चेंडू बॅटला स्पर्श करून विकेट कीपरच्या हातात आणि तिसरा झटका. डीजे फाटक जी आपण पाहतोय की या संघाने पहिल्या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी केली होती, 108 धावा केल्या होत्या. त्यावेळेस परूरपाडा संघाला त्यांनी नामहरण करून सोडलं होतं आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय त्यांनी टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि प्रसाद 11 संघाला पूर्णपणे दबावाखाली आणले. खरोखरच या संघाचं आपण कौतुक करायला पाहिजे, कारण पहिल्यांदाच आपण ह्या संघाला खेळताना पाहतोय आणि जी खेळण्याची त्यांची जी पद्धत आहे, त्यांची जी टेक्निक आहे, खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यांचं आपण इथे कौतुक करायला हवं. करेक्ट विलास, कारण आपण पाहतोय 3 विकेट गेल्या आणि धावफलकावरती नजर टाकली तर दिसून येते 6 धावा झालेल्या आहेत आणि आता मधल्या फळीच्या फलंदाजांवरती फार मोठी जबाबदारी आहे, कारण गोलंदाज दहशत निर्माण करतायत, विकेट घेतायत आणि सामनेवाली टीमच्या उपर खूप मोठा दबाव सुद्धा टाकतायत हे दिसून येते. गोलंदाज पुन्हा एकदा सागर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी तयार. 30 यार्ड सर्कल मध्ये 9 फिल्डर उभे आहेत, 2 बाहेर आहेत आणि आपण पाहतोय खूप मोठ्या संघांमधला सामना, एक महामुकाबला आपल्या मैदानात चालू आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू खूप बाहेर, आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेज व्हाईट बॉल. एक धाव अवंत स्वरूपात वाढते, धाव वाढते, त्याचबरोबर चेंडू सुद्धा गोलंदाजाला टाकायला वाढतोय आणि त्यामुळे धाव फलक आहे तो 3 फलंदाज बाद 7 धावा. अष्टविनायक परूरपाड्याच्या मैदानात ही खूप मोठी स्पर्धा चालली आहे. पहिला फटका मारतोय, चेंडू लॉंगांच्या बाहेर, बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन, चौकार मिळतोय, दुसरा चौकार. डीजे 2 चौकाराच्या माध्यमातून 11 धावांपर्यंत संघ पुढे गेलाय, परंतु धावांचा दुष्काळ अडवायचा असेल तर चौकार षटकार हा एकच ऑप्शन तुमच्या समोर आहे. यावेळचा चेंडू ऑफस्टंपच्या थोडा बाहेरून, जास्त बाहेर नाहीये. विकेट कीपर आपलं काम चोखपणानं करतोय. धाव संख्येमध्ये कोणत्याही प्रकारची वृद्धी नाहीये, वाढ नाहीये. धाव फलक थांबलाय 11 वरती. 3 फलंदाज बाद 11 धावा या मैदानात प्रसाद 11 अलिबाग टीम. पुढचा चेंडू. या चेंडूवर सुद्धा तसंच प्रात्यक्षिक, पहिल्या चेंडूची झेरॉक्स कॉपी. दुसरा चेंडू. विकेट कीपर आपलं काम अत्यंत चोख रीतीनं बजावतोय. फलंदाजांवरती मात्र पूर्णतः काबू ठेवलाय, त्यांच्यावरती पूर्णतः वर्चस्व प्रस्थापित केलंय आणि गोलंदाज सर के ऊपर चढकर बोल रहे हैं असाच काहीसा गोलंदाजाचा बोलबाला या षटकांमधून दिसून येते. पहिल्या षटकात आणि दुसऱ्या षटकात सुद्धा. षटक पहिलं टाकलं होतं ते पंकजनं आणि सागर सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल टाकून चालतोय. मोठा फटका मारलाय मिड विकेटच्या दिशेला, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. इट्स अ यूज 6, फास्ट 6. डीजे मोठी धावसंख्या रचायची असेल तर आपल्यासमोर विलास चौकार षटकारांचे पर्याय ठेवलेले आहेत, ते ऑप्शन आपल्याला यूज करायचे आहेत. गोलंदाज जरी कितीही अफलातून गोलंदाजी करत असला तरी सुद्धा तुम्हाला चौकार षटकार मारण्याची शैली
किंवा त्या पद्धतीचं तंत्र तुम्हाला अवलंबावं लागेल, अन्यथा वेगळा तरुणोपाय तुमच्या समोर नाही आहे हे त्यांना देखील माहिती आहे. या षटकारामुळे पहिला वाला षटकार मिळतोय तो प्रसाद अलिबाग टीमला आणि त्यांनी या षटकाराच्या माध्यमातून 17 धावांपर्यंत झेप घेतली आहे, परंतु त्यांचे 3 महत्त्वाचे फलंदाज आऊट होऊन मैदान सोडून गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर जी जबाबदारीची फलंदाजी आहे त्यामध्ये चंद्रहास आणि अर्थातच प्रथमेश ही जोडी मैदानात सध्या स्थिरावलेली आहे. दीपक सुळे यांनी कमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. दीपक सुळे यांनी कमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे आणि आम्हाला येऊन जॉईंट व्हायचं आहे. खूप मोठी स्पर्धा म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते. मनी पॉवर लागते, मॅन पॉवर लागते, फ्लड लाईट्स लागतात, चांगलं सुसज्ज मैदान लागतं, चांगली विकेट लागते, संघ लागतात आणि सगळ्या प्रकारची सुसज्ज तयारी करून ही स्पर्धा नीटनेटकी आयोजित करण्याचं योगदान अर्थातच प्रफुल्ल पाटील अँड कंपनी परूरपाडा अष्टविनायक परूरपाडा यांच्या माध्यमातून. चेंडू मारला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, कार्पेटच्या आधारे चेंडू पळतोय, क्षेत्ररक्षक त्यांना ते चेंडू अडवते, त्यानंतर फलंदाज धावतात एका धावेसाठी, एका धावेनंतर धावफलक पोहोचलेला आहे तो धीरे धीरे हवले 18 धावांपर्यंत. 3/18 अशी धावसंख्या प्रसाद अलिबाग टीम कडून. धावसंख्या 24 झाली आहे आणि अजूनही या षटकामधले तिसऱ्या षटकातले 2 चेंडू येणं बाकी आहे. गोलंदाजी करणारा गोलंदाज अर्थातच नितेश आहे. 4 चेंडू बाकी होते आणि चौथी विकेट जाते. रंगुडीजे चंद्रहास सुद्धा आउट झालेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना त्यांनी सुद्धा फिल्डरच्या हातात कॅच दिली आणि ते सुद्धा माघारी परत आहेत आणि अशा प्रकारे काहीतरी चूक आपल्याकडून झाली आहे याची त्यांना जाणीव आहे आणि एक नकारात्मक मान हलवताना किंवा अर्थातच त्यांना नाराजगीचा सूर लावतायत, कारण माझ्याकडून चूक झाली, चूक नाही तर ह्या सामन्यातली घोडचूक असेल. आणि अर्थातच 4 विकेट गेल्यानंतर धावफलकावरती नजर टाकायची असेल तर धावा 24 झालेल्या आहेत आणि आणखीन एक पोलीस क्षेत्रामध्ये वावर असलेले धर्मेंद्र हे मैदानात चाललेत. धर्मेंद्र हे मैदानात चाललेत. अतिशय शैलीदार फलंदाज, मोठ्या फटक्यांवरती विश्वास ठेवणारे फलंदाज, अशा प्रकारची त्यांची नेहमीच फलंदाजी असते आणि मोठा फटका मारायचा प्रयत्न बिलकुल नाकामयाब झालेला आहे. प्रथमेश मात्र अजूनही 2 धावांवरती खेळतोय. त्याला अजून सूर गवसत नाहीये, त्याच्या बॅटमधून धावा बरसत नाहीये, चौकार षटकार येत नाहीये, तोपर्यंत मजा नाहीये. यावेळी चेंडू कार्पेटच्या आधारे खेळला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना ते चेंडू अडवतोय. आणखीन एक धावफलकावरती वाढणार आहे, हे साहजिक आहे. धावसंख्येला मिळाली आहे गती आणि धावसंख्या पोहोचले 25 मध्ये. 4/25 प्रसाद अलिबाग टीम. पुढचा चेंडू यावेळेस चेंडू ऑफस्टंपच्या थोडा बाहेर टाकला होता. गोलंदाज सुद्धा काही वैविध्यपूर्ण कामगिरी करण्याच्या तयारीत आहे, कारण फलंदाज मोठे फटके मारणार हे अगदी जणू त्यांनी गृहीत धरलं होतं आणि अशा प्रकारे त्यांनी मोठा फटका मारण्याचा नाद करायचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये त्याला यश मिळालं नाहीये आणि 3 षटकांच्या खेळापर्यंत येऊन 25 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. आणि यानंतर काय घडणार आणि काय होणार, मॅच कशी रंगणार याचं चित्र स्पष्ट करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो सुळे साहेब यांस. धन्यवाद. तर धन्यवाद सर. 3 षटकांनंतर जवळजवळ 25 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि एक चांगली गोलंदाजी, एक अचूक गोलंदाजी आतापर्यंत आपण बघितली. यावेळेस मात्र मोठा फटका जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषे पलीकडे षटकारासाठी.
तर 6 धावांची भर आणि कुठे आता परत पुन्हा एकदा गती मिळताना दिसते. 31 धावा धावफलकांवर. यावेळेस मात्र थोडंसं शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, पण डेड बॉलचा इशारा पंचांकडून, कारण रनअप थोडेसे चुकले होते गोलंदाज. तर पुन्हा एकदा सुरुवात करतील. एक जवळजवळ 8 ते 9 पावलांचा रनअप आणि वेगाने धावून येत आहे. तर बघूया हा चेंडू कुठे असेल. यावेळेस मात्र उजव्या यष्टीतून बाहेर चेंडू पडतोय. नक्कीच स्क्वेअर चेंडूचा इशारा. अवांतरित धावेची भर. एका धावेनी धावफलकावर झाले ते म्हणजेच 32 धावा. तर नक्कीच जेवढे जास्तीत जास्त एक्स्ट्रा तुम्ही टाकता, एक्स्ट्रामध्ये एक चेंडू सुद्धा वाढतो, एक एक्स्ट्रा रन तुम्ही देताय. आत्तापर्यंत अचूक गोलंदाजी सुरू होती, आत्तापर्यंत नियंत्रण होतं. आता मात्र थोडासा वेग येण्याचा प्रयत्न होतो, कारण शेवटचे 3 षटकं आहेत आणि नक्कीच पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण मिस टाइम झालेला थोडासा आणि एक सुंदर झेल घेतलेला आहे. गडी बाद होतोय. यश पुन्हा एकदा. तर आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत प्रसाद 11 या संघाचे. धावफलकावर झालेले 33 धावा. तर बघा 6 षटकांचा सामना असेल. अजूनही 2 षटक ह्यानंतर सुद्धा बाकी आहेत. तर किती जास्तीत जास्त धावा करतील प्रसाद 11 हा संघ. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता यश, पण सीमारेषेबाहेर जातोय चेंडू. थोडीशी घाई केली, चेंडूसाठी थांबले पाहिजे होते. धन्यवाद डीजे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत होता, पण चेंडू चुकला आणि 4 धावा नक्कीच मिळाल्या. 37 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका, पण ह्यावेळेस मात्र सेफ झोन मध्ये नक्कीच पडणार आहे. बघूया गॅदर करेपर्यंत, थ्रो करेपर्यंत किती रन होतात. 1 धाव नक्कीच मिळाले. एका धावेची अजून भर पडलेली आहे. तर सध्या तरी स्ट्राइक रोटेट करण्यात सुद्धा यश मिळवत आहेत आणि एका धावेची भर पडलेली. एका धावेनी 38 धावा धावफलकावर. तर कुठे ना कुठे एक हाणामारी करण्याची एक प्रयत्न सुरू आहे. तो प्रयत्न किती यशस्वी होतो तो बघावं लागेल, कारण जास्तीत जास्त धावा ह्या नंतरच्या 2 षटकात सुद्धा मारण्याचा प्रयत्न करेल प्रसाद 11. शफलून मारण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेगच्या दिशेने 1 धाव पुन्हा एकदा मिळेल. 39 धावा झाले धावफलकावर. सध्या तरी 1-1 धावेवर समाधान मानून चालतायत प्रसाद 11चे दोन्ही फलंदाज. आणि एक चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. किती झालं तरी एक चांगलं वळण देत आहेत चेंडूला इन स्विंग करतायत, ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू टाकतायत आणि नक्कीच खेळपट्टी सुद्धा साथ देते. कारण तुम्ही जर अगोदरचे सामने बघाल तर एवढं वळण मिळत नव्हतं चेंडूला, पण ह्यावेळेस मात्र आता मात्र चांगलं वळण देताना बघतायत गोलंदाज. मोठा फटका जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने षटकारासाठी. धन्यवाद डीजे. शॉट ऑफ द लेन चेंडू होता आणि तो लवकर रीड केला आणि मोठा फटका षटकारासाठी. आणि आता धावफलकावर मात्र झालेले आहेत ते म्हणजेच 46 धावा. 4 षटक झालेले तर 46 धावा झाल्या धावफलकावर आणि जवळजवळ एक 11-11.5चा रन रेट घेऊन चाललेला हा प्रसाद 11 संघ. नक्कीच तोच संघ ज्यांनी 108 धावा मारल्या होत्या पहिल्या सामन्यात. तर
नक्कीच एक दर्जेदार फलंदाज ह्या संघामध्ये आहेत आणि शेवटच्या 2 षटकात सुद्धा काही होऊ शकतं. शेवटच्या 2 षटकात जसं मी सांगितलं जास्तीत जास्त धावा करण्याचा एक प्रयत्न असेल. 46 धावा धावफलकावर 4 षटकानंतर. नक्कीच एक 11 11.5चा रन रेट घेऊन चालतायत. बघूया आता हा रन रेट ते वाढवतात का. शेवटच्या 2 षटकात नक्कीच एक 65-70चा जर स्कोर तुम्ही आत्ताच्या रन रेटच्या हिशोबाने जर बघितला तर तितकी चांगले गोलंदाज सुद्धा आहेत जे धावा थांबवू शकतात समोरच्या संघाचे. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र कार्पेट माध्यमातून चेंडू चाललेला आहे तो वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. थोडंसं क्षेत्ररक्षणात गचा क्षेत्ररक्षण बघितलं त्यामुळे एक एक्स्ट्रा धाव नक्कीच मिळालेली आहे. 2 धावेची अजून भर पडलेली आहे. 2 धावेनी धावफलकावर आता मात्र झालेल्या आहेत त्या म्हणजेच 48 धावा आणि आता 2 धावा बाकी आहेत संघाची हाफ सेंचुरी होण्यासाठी. ती नक्कीच होणार आहे कारण आता मात्र 2 सेट बॅट्समॅन 2 सेट फलंदाज इकडे खेळताना दिसत आहेत. तर आतापर्यंत 46 धावा एकजूट करण्यात आलेले आहेत. अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. 5वं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र स्ट्रेट बॅटेड शॉट जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पुन्हा एकदा मिळालेली. एका धावेची भर पडलेली आहे. धावफलकावर झाले ते 49 धावा. कुठे ना कुठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच तो असणार आहे. जास्तीत जास्त धावा मिळवण्यासाठी हाणामारी करण्याचा एक प्रयत्न, प्रहार करण्याचा एक प्रयत्न. पण ह्यावेळेस मात्र तरी कार्पेट माध्यमातून धावा येत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न होता आपल्या फॉलो थ्रूवर गोलंदाजाचा. तर या एका धावेनी संघाची हाफ सेंचुरी मात्र झालेली आहे. 50 धावा झालेल्या धावफलकावर आणि आता मात्र एक डेस्परेशन दिसते की मोठे फटके पाहिजेत. पण तरीही कार्पेट माध्यमातून येतात कारण अचूक गोलंदाजी सुरू आहे. अकूट टप्प्याचे चेंडू टाकले जातात. ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू टाकलेत. पण चांगले कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतात जरी ते शफल होऊन खेळत असतील. यावेळेस मात्र स्क्वेअर चेंडूचा मारा होतोय. एक एक्स्ट्रा धाव, एक एक्स्ट्रा बॉल सुद्धा टाकावा लागेल. 51 धावांवर आता मात्र खेळत आहे आणि सारखे सारखे शफल होण्याचा प्रयत्न करतायत. यष्टी सोडून मारण्याचा प्रयत्न करतायत जेणेकरून गोलंदाजाची जी लाईन अँड लेंथ आहे ती थोडीशी चुकली पाहिजे. आणि ती चूक जर आपण एक ऑपॉर्च्युनिटीमध्ये, एका संधीमध्ये जर आपण बदलू शकतो तर तोच प्रयत्न सध्या तरी सुरू आहे. पुन्हा एकदा ह्यावेळेस मात्र जवळ, खूप क्लोज होता. आणि बाद होतोय खेळाडू अजून एक प्रसाद. तर खूप चांगला रनआउट आपल्या फॉलो थ्रूवर. धन्यवाद डीजे. आपल्या फॉलो थ्रूवर एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये एक रिॲक्शन देऊन अचूक थ्रो केला होता आणि बाद करतोय तो खेळाडू प्रसाद. तंबूत परत लोटतोय. त्याची जागा घ्यायला नवीन फलंदाज येतोय तो गौरव. 51 धावांवर संघ आतापर्यंत टाकण्यात आले ते ह्या षटकामध्ये. पुन्हा एकदा एका धावेची भर पडते या ठिकाणी. मोठ्या फटक्यांची खरोखर गरज आहे. जास्तीत जास्त धावा. आणि आता मात्र कुठे ना कुठे रन रेट कमी होताना दिसतोय. जो रन रेट एक 11 11.5चा चालत होता तो आता रन रेट कुठे ना कुठे डिप होताना बघतोय, थोडा कमी होताना बघतोय आपण. त्यामुळे जास्त धावा काही येत नाहीयेत. 52 धावांवर खेळताय आता संघ. आणि ह्या षटकातला शेवटचा चेंडू असेल, त्यानंतरचा शेवटचा षटक असेल. तर जवळजवळ एक 7 चेंडू बाकी आहेत या इनिंग्सचे. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न आणि अचूक गोलंदाजी. 1 धाव नक्कीच मिळेल. थ्रो करेपर्यंत, गॅदर करेपर्यंत 1 धाव मिळालेली. एका धावेची अजून भर. 5 षटकानंतर 53 धावा धावफलकावर आणि आता रन रेट नक्कीच डीप झालेला आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये किती धावा येतील हे बघण्यासारखं राहील. पुन्हा एकदा शिवसेना चषक 2016 मध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि क्रिकेट प्रेमींचं तसंच सर्व मान्यवरांचं मी ते स्वागत करतो. अप्रतिम आयोजन आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालं. प्रत्येक एका गोष्टीची काळजी घेण्यात आली आहे आयोजकांकडून. नक्कीच पहिला वर्ष, पहिला पर्व
आयोजनाचा आपण नक्की प्रत्येक गोष्टीत लक्ष ठेवलंय. हा सामना तुम्ही लाईव्ह सुद्धा बघू शकता यूट्यूब या माध्यमातून. tenniscricket.in संतोष नाणेकर चे हे मूल म्हणजेच tenniscricket.in जवळजवळ 67 देशात तुम्ही बघू शकता, 67 देशात तुम्ही हा सामना बघू शकता लाईव्ह. पुन्हा एकदा अचूक गोलंदाजीचं अप्रतिम उदाहरण. कुठचाही लूज चेंडू न देता, कुठचाही शॉर्ट चेंडू न देता प्रत्येक चेंडूला थोडासा वेग देत आहेत आणि या ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू मार्गस्थ. ह्यावेळेस मात्र लोअर फुलटॉस होता, जातो तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धावेची गरज आहे आणि थोडस मिसफिल्डिंग झालंय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना पण अचूक थ्रो पुन्हा एकदा. धन्यवाद डीजे. 55 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा अप्रतिम थ्रो यष्टीरक्षकाकडून. नक्कीच मिसफिल्डिंग झाली होती पण अचूक थ्रो बाद करतोय खेळाडू. अजून एक 7 विकेट गेलेले आहेत, 7 गडी बाद झालेले आहेत. पण आता मात्र फक्त शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 3 विकेट हातात आहेत. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू पण पुरेपूर फायदा घेऊ शकले. यस, इट्स गॉन ऑल द वे. Outside the boundary rope, goes for a sixer. एकसष्ट धावा झालेल्या आहेत. आता मात्र रन रेट पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. 61 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू जातो तो डीप मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण झालेले, दुसरे धावेची गरज आणि अप्रतिम. जरी रनिंग बिटवीन द विकेट्स असेल तरी अजून एक गडी बाद होतोय आणि प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त स्ट्राइक जो आहे तो प्रथमेश. धन्यवाद डीजे. सलामीला आलेला हा फलंदाज प्रथमेश वैयक्तिक त्याच्या वैयक्तिक 27 धावांवर खेळतोय. 61 धावा 62 धावा संघाचे झालेले आहेत आणि वैयक्तिक 27 धावा झालेले आहेत. खरोखर अप्रतिम खेळी प्रथमेश याच्याकडून. पुन्हा एकदा मोठा फटका जातोय सीमारेषे बाहेर षटकारासाठी. अजून एक षटकाराची भर. 68 धावा धाव फलकावर आणि आजच्या दिवसातला हा 60वा षटकार आपण बघत आहात. षटकारांचा आज पाऊसच पडलेला आहे. 60 षटकार आतापर्यंतच्या सामन्यामध्ये हा 60वा षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. आपण गती थोडीशी बदलली, स्लोअर वन चेंडूचा उपयोग आणि 6 षटकं संपलेली आहेत. 69 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आणि या पुढचं समालोचन सांभाळतील ते उत्तम. डीजे एक रोमांटिक सॉन्ग हो जाएगा, एक अच्छा माहौल यहाँ पे होगा और जो कुछ सोए हुए हैं उसको जगाने का. दिव्या भारती और माधुरी दीक्षित या अमिताभ बच्चन कोई भी ला सकते. एक रोमांटिक सॉन्ग. तो जरूर दोस्तों मैं आए सभी क्रिकेट के चाहने वालों का हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. वेलकम टू ऑल टीम प्लेयर्स एंड एवरीबॉडी इन दिस अष्टविनायक पर्व ग्राउंड. बहुत ही शानदार सेकंड राउंड का पहला मुकाबला मैदान के ऊपर दोस्तों चलता हुआ देखते हैं. 69 रनों की जरूरत, 69 रनों की जरूरत चाहिए इस मैच को जीतने के लिए. दोस्तों मैं जरूर कहता हूं अलीबाग हमारी शान है यारो और हम अलीबाग की जान है.
और अलीबाग के इस मिट्टी के ऊपर दोस्तों जरूर एक शानदार मुकाबला और शानदार क्रिकेट पहली बार चलता हुआ। मैं प्रतिक्रिया के लिए जा रहा हूं। यहां पर मेरे प्रसाद के पास। प्रसाद, इस नियोजन के बारे में क्या बोलोगे? इस प्रकार से हमने ये बहुत बड़ा आयोजन यहाँ पर किया हुआ है, आपकी प्रतिक्रिया? यहाँ पर हम लोग बड़े उत्सुक है, क्या है? तरी काही बोलू नाही शकत, तरी सर्वात या मित्रांनी जे इकडले ग्राउंडचे सर्व जे काय केलं आहे ते त्यांच्या या म्हणजे काम घालण्याबद्दल जे काही सर्व झालं ते एक आपण त्यांना मान एक देऊ शकतो किंवा ओके डीटी प्लीज प्लीज नक्कीच संतोष वाघमारे. खेळाडूंसाठी ज्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत तर कृपया करून जे बाहेरचे खेळाडू जे बसलेले आहेत त्यांनी कृपया करून खुर्च्या खाली करायच्या आहेत. विनंती आहे आमची तुम्हाला. फक्त खेळाडूंसाठी खुर्च्या आहेत याची कृपया नोंद घ्या जरा. खेळाडूंसाठी खुर्च्या आहेत, त्या खेळाडूंना त्याच्या खुर्च्यांवरती बसू द्या. धन्यवाद. उत्तम, तुला एक प्रश्न विचारेन की पहिल्या मॅच मध्ये 106 धावा करणारा नाही तर कुटणारा संघ, फटकावून काढणारा संघ, त्यांना आता धावा करायच्या आहेत, खूप कमी करायच्या आहेत त्या मानाने. ज्या त्यांनी सुरुवातीला केल्या 106, पण आता त्यांना धावा करायच्या आहेत 69. पण या 69 धावा करण्यासाठी प्रसाद दिनू अलिबाग संघाचे गोलंदाज त्यांना सतावतील किंवा त्या लोकांना प्रॉब्लेम मध्ये आणतील, अडचणीत आणतील की काय? तुला काय वाटतं, काय होऊ शकतं मॅच मध्ये? पाठक सर, नक्कीच तुम्ही चांगला प्रश्न विचारला. जेणेकरून पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी झाली होती. नक्कीच यावेळेस प्रसाद 11 अलिबाग सारखा संघ आहे, चांगले मातबगार गोलंदाज त्यांच्या समोर येणार आहेत. आणि मित्रांनो, चांगले गोलंदाज जेव्हा एकमेकाशी लढतात तेव्हा चांगलाच खेळ पाहायला मिळतो. और मैं हिंदी में हर वक्त कहता हूँ दोस्तों, अच्छे खिलाड़ी जब आपस में लड़ते हैं तो अच्छा ही खेल दिखाई देता है. इस वक्त MK11 खंडाळे जरूर उत्तम प्रतीक घाडी आणि त्याचबरोबर मकरंद बाविस्कर हे गोलंदाज, प्रशांत मोरे गोलंदाज खूप फॉर्म मध्ये आहेत. आणि फॉर्म मधले गोलंदाज जेव्हा मैदानात चालतात किंवा त्यांचा शिक्का चालतो त्यावेळेला प्रतिस्पर्धी फलंदाज सुद्धा त्यांना घाबरून असतात. आणि त्यांचा गोलंदाजीचा ताफा खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि टॅलेंट सुद्धा खूप वरच्या लेव्हलचा आहे. असं असताना गोलंदाज आणि फलंदाज याच्यामधलं द्वंद्व कशा प्रकारे रंगेल असं तुला वाटतं? उत्तम, 2 मिनिटं थांबवतोय. यानंतर होणारा सामना आहे कुबेर 11 अलिबाग विरुद्ध परवेश बेलोशे पुरस्कृत थळेश्वर थळ. एका बाजूला गोलंदाजी आणि एका बाजूला फलंदाजी. जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार. आणि जी गर्दी आपण पाहतोय त्या सामन्यासाठीच ही गर्दी झाली आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की स्टेज पाशी यायचं आहे टॉस करण्यासाठी. कुबेर 11 अलिबाग, परवेश बेलोशे पुरस्कृत थळेश्वर थळ. ओ टू उत्तम. थैंक यू. तो सभी को ले चलते हैं मैदान में जहां पे MK11 खंडाले टीम को 69 रन बनाने हैं. क्या प्रसाद 11 अलीबाग टीम ये रोक पाएंगी, क्या बना पाएंगे? मैं पहले सबसे ज्यादा यहाँ पे इस मैदान में जो अंपायर की भूमिका कर रहे हैं दोस्तों, अमय नाइक, हेमंत ठाकुर और विजय दासानी. जरूर क्रिकेट मुंबई क्रिकेट एसोसिएशन से ज्वाइंट है और जरूर एक बढ़िया अंपायर है. क्योंकि दोस्तों क्रिकेट के मैदान में जाएंगे तो सबसे महत्वपूर्ण भूमिका होती है अंपायर की. उनका एक गलत भरा निर्णय पूरे मैच को क्या पूरे टूर्नामेंट को बदल सकता है. इस वक्त सलामी बल्लेबाज मैदान में उतर आए, स्ट्राइक हैंड संभालेंगे नीतीश. तो 9 स्ट्राइक हैंड के ऊपर श्रीकांत. पहली गेंद, ओहो पहली गेंद, जोरदार अपील यहाँ पे गूंज उठी है मैदान के ऊपर. लेकिन नो डाउट करार मिलता हुआ. यही दोस्तों बहुत बढ़िया गेंद थी इस वक्त प्रतीक घाडिक की, लेकिन बहुत जोरदार अपील गूंज उठी थी और यहाँ पे नो डाउट करार मिला. जरूर मैं फिर से एक बार आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ. यहाँ पे संतोष नानेकर भी इस मैच का लाइव टेलीकास्ट कर रहे हैं. पूरे भारत देश में अगर YouTube के ऊपर आप देखेंगे तो इस मैच को देख सकते हैं. बहुत ही शानदार मैदान और इसी मैदान के ऊपर ये शानदार मैच चलता हुआ. ये गेंद इस वक्त बहुत ही बेहतरीन स्ट्रोक नीतीश के बल्ले से गेंद स्टक और बाउंड्री लाइन सीमा रेखा के बाहर. 6 रन.
जरूर, थैंक यू डीजे। जरूर 11 मुल्कों की पुलिस डॉन को पकड़ नहीं पाया, आखिर ये डॉन है कौन। बढ़िया गीत है, ऐसे कुछ शानदार गीत अगर हो जाएंगे तो एक अच्छी रोमांटिक माहौल हो सकती है ये गीत। इस बीच अंपायर जी ने हमारे स्कोरर जी को हाथ फैलाकर बता दिया कि ये गेंद वाइड है। जरूर ये गेंद वाइड है। हमारे स्कोरर है केतन पाटिल, इस मैच की स्कोरिंग और बहुत ही शानदार स्कोरिंग कर रहे हैं। टीम का स्कोर इसी के साथ बढ़ता हुआ जहां पहुंचा है 7 रन। फिर से एक बार देखते हैं अगली गेंद किस अंदाज के साथ कर दिखलाते हैं यहाँ पे प्रतीक खड़। ओहो, पूरे सम्मान के साथ खेला, अपने ही फॉलो थ्रू में उसी ही अंदाज के साथ गेंद को रोका, कोई रन नहीं, स्कोर रुका हुआ सा 7 रनों की योग पर। 69 रन बनाने हैं इस मैच को अगर जीतना हो तो। एक चुनौती भरा फाइटिंग स्कोर है, फिर भी कोशिश करने वालों की इस दुनिया में कभी हार नहीं होती, ये तो लफ्ज आपने सबने सुना होगा। ये गेंद देखते हैं इस वक्त आगे जाकर बढ़िया खचाखच, जरूर कुछ फुटवर्क का इस्तेमाल किया था, कुछ कदम आगे गए थे, लेकिन इस वक्त बहुत ही शानदार फील्डिंग, एक रन जरूर मिलता हुआ। उत्तम उत्तम, 1 मिनिट थांबवतोय। पुन्हा एकदा मी विनंती करतोय कुबेर 11 अलिबाग आणि थळेश्वर थळ संघाला की आपण कृपया करून लगेचच टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि हा टॉस पीपी कन्स्ट्रक्शनचे मालक पप्पू गुंजाळ यांच्या शुभ हस्ते होणार आहे। तर पुन्हा एकदा कुबेर 11 अलिबाग, परवेश बेलोशे पुरस्कृत थळेश्वर थळ दोन्ही संघाचे कर्णधार। प्रतीक की गेंद पूरे सम्मान के साथ फिर से एक बार खेला। इस वक्त श्रीकांत निकनेम से बाबू कहा जाता है, लेकिन पूरे सम्मान के साथ इस गेंद को खेला। लेकिन इसी प्रकार से हर गेंद को सम्मान देंगे तो एक अच्छी बात भी नहीं हो सकती। पहला मैच में दोस्तों 107 रन बनाए गए थे और उनमें शानदार बल्लेबाजी की थी वैभव योगेश ने, और इस बीच बहुत ही करारा स्ट्रोक, और इसी के साथ ये गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। 4 रन मिलेंगे। ओह व्हाट अ बाउंड्री, जबरदस्त स्ट्रोक। कम ऑन डीजे। परवेश बेलोसे पुरस्कृत थळेश्वर थळ। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। थळ संघाचा कर्णधार इथे तुषार घरत उपस्थित झालाय, तर मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत, तर मी पप्पू गुंजाळ यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करण्यात येणार आहे, तरी आपण टॉस करण्यासाठी यायचंय। ओव्हर टू उत्तम। इसी के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जहां पहुंचा है 12 रनों की योग पर। माना कि पहला ओवर यहाँ पे समाप्त होता हुआ सर्कल के अंदर। जरूर दोस्तों काफी ठंडक लग रही है और ठंडी का मौसम भी है, लेकिन क्रिकेट को चाहने वाले दीवाने यहाँ पे इस मैच को देख रहे हैं। दोस्तों ये क्रिकेट खुद मैं भी खेला हूँ ना, जब खेलते वक्त ना प्यास लगती है ना भूख लगती है, दीवानों की तरह खेलते रहते हैं। और इस क्रिकेट में ऐसा क्या छुपा है मुझे अभी तक नहीं पता चला, लेकिन जरूर दोस्तों ये क्रिकेट एक बहुत ही बेहतरीन खेल है और पूरे दिल के साथ, तन मन धन के साथ, दिन हो या कड़ी धूप हो, दीवाने की तरह खेलते रहते हैं। इस वक्त स्ट्राइक हैंड संभालेंगे दाहिने हाथ के बल्लेबाज नीतीश, तो नॉन स्ट्राइक हैंड के ऊपर श्रीकांत। दूसरे ओवर के लिए गेंदबाज प्रशांत। ओहो, कलाब के सारे मोड़ दिया, गेंद जा रहे हैं मॉडल लाइन सीमा रेखा के बाहर। 4 रन मिलेंगे। स्कोर इसी के साथ 16 रनों की योग पर। इस वक्त काफी बेहतरीन आड़े बल्ले के सहारे, कलाव के सहारे मोड़ दिया था, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की दिशा में जरूर जाती हुई स्कोर 16 के ऊपर। फिर से एक बार देखते हैं प्रशांत, दाहिने हाथ के गेंदबाज हम्पर की बाईं ओर से इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं और द विकेट गेंदबाजी मैदान में चलती हुई। इस वक्त दौड़ पड़े ये गेंद, फिर से एक बार खेला, गेंद स्क्वायर लेग के ऊपर से और एक शानदार स्ट्रोक। ओहो, वंडरफुल स्ट्रोक। जरूर कहते हैं दोस्तों दुनिया झुकती है, झुकाने वाले चाहिए। इस वक्त दूसरी गेंद के ऊपर भी स्क्वायर लेग के ऊपर से एक शानदार करारा स्ट्रोक नजर आता हुआ। इसी के साथ टीम का स्कोर जहां पहुंचा है 22 रनों के योग पर, जबकि जीत के लिए 69 रनों की जरूरत चाहिए 6 ओवर से। देखते हैं दोस्तों सेकंड राउंड का यह पहला मैच मैदान के ऊपर चलता हुआ। एक तरफ MK11 खंडाड़े तो दूसरी तरफ प्रसाद 11 अलीबाग, दोनों इस वक्त
जरूर पूरी जोश के साथ मैदान में खेलते वक्त नजर आ रही है। पावर प्ले के अंदर ये दूसरा ओवर मैदान में चलता हुआ देखते हैं अगली गेंद किस लाइन के साथ किस अंदाज के साथ कर दिखलाते हैं। उनके सामने दाहिने हाथ के बल्लेबाज नीतीश एक चौका और एक छक्का लगाकर मैदान में खेलते वक्त नजर आ रहे। फील्डिंग में कुछ परिवर्तन, यहां से लॉन्ग ऑन के फील्डर को लॉन्ग ऑफ की दिशा में जरूर भेज दिया है। देखते हैं अगली गेंद प्रशांत किस अंदाज के साथ कर दिखलाते हैं। ये गेंद बहुत ही शानदार गेंद पूरे सम्मान के साथ पॉइंट की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, थोड़ी सी खराब फील्डिंग, दूसरा रन लेने की कोशिश, बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट नीतीश और श्रीकांत के बीचों में, आंखों आंखों में रन चुरा लिया और इसी के साथ ये 2 रन जरूर मिलेंगे। बहुत ही शानदार रनिंग दोनों के बीच में अच्छी तालमेल नजर आई और इसी के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 24 के ऊपर। माना कि दोस्तों ये जोड़ी बहुत ही बेहतरीन नजर आ रही है, जो सलामी बल्लेबाज धर्म या वीर की जोड़ी हो या जय और वीर की जोड़ी हो, बहुत ही शानदार बल्लेबाजी। ओहो, इस वक्त ये गेंद आखिर में यहां पे डॉट निकाली है। स्कोर रुका हुआ सा 24 रनों की योग पर। जीत के लिए लक्ष्य है 69 रनों का। आखिर में प्रशांत एक अच्छे गेंदबाज इस अलीबाग तालुके के जाने जाते हैं, बहुत ही दिग्गज गेंदबाज जाने जाते हैं। लेकिन अगली गेंद देखते हैं किस अंदाज के साथ करते हैं और इस वक्त होगा लॉन्ग ऑन के ऊपर से बहुत लंबा हिट, 100 मीटर से भी ज्यादा। कम ऑन डीजे। जरूर इस वक्त MK11 खंडाई टीम दोस्तों मेरे सामने पहली बार डे में मैंने देखा है, बहुत ही शानदार परफॉर्मेंस देती है। लेकिन इस वक्त इस नाइट टूर्नामेंट में जरूर बेहतरीन खेल का प्रदर्शन करती वक्त नजर आ रही है। स्कोर यहां पहुंचा है 30 रन। जरूर दोस्तों इस वक्त बहुत ही शानदार मुकाबला, जिस प्रकार से सवाल किया था प्रसाद 11 अलीबाग ने, उस सवाल का जवाब उसी अंदाज के साथ उसी स्टाइल के साथ देते हुए नजर आ रहे। आगे देते दोस्तों होता है क्या, ये इस वक्त ये नो करार हम्पा जी के द्वारा मिलता हुआ और यहां पे 1 रन अतिरिक्त रूप में मिलता हुआ टीम का स्कोर इसी के साथ बढ़ता हुआ जहां पहुंचा है 31 रन। 31 रन बन चुके हैं। इस वक्त दिशा से भटके हैं, कुछ छक्का लगने के बाद दबाव में परेशानी में यहां पे इस गेंद को डाला गया था, ऐसे कुछ नजर आ रहा है। फिर भी देखते हैं दोस्तों, मैच अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, मैच अभी बाकी है। ये गेंद हल्के से मोड़ रहा है, गेंद जा रही है कवर पॉइंट की दिशा में, 1 रन जरूर मिलेगा और इसी 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जहां पहुंचा है 32 रन। जबकि पावर प्ले के अंदर सर्कल के अंदर पहले दौर यहां पे समाप्त होते हैं और कुल स्कोर बना है 32 रन। अभी भी 4 ओवर का निजी खेल आना बाकी। तो देखते हैं इस 4 ओवर से अगर काउंटिंग करेंगे तो हमारे साथी स्कोरर हमें बताएंगे कि आखिरी 4 ओवर से इस मैच को जीतने के लिए लगभग 4 ओवर से इस मैच को जीतने के लिए 37 रनों की जरूरत। तो जरूर कुछ पावर प्ले के अंदर के ओवर समाप्त तो है। आगे दोस्तों देखते हैं 4 ओवर से आखिर में MK11 खंडाई टीम ये रन बना पाती है। कहते हैं दोस्तों वक्त बदलता है जिंदगी के साथ, जिंदगी नहीं बदलती अपनों के साथ, बस निभाने वाले बदल जाते इस वक्त के साथ। लेकिन देखते हैं इस वक्त कौन सा टीम का वक्त अच्छा होता है, लेकिन जो अच्छा खेलेगा उसे ही जीत मिल सकती है। तो फिर से एक बार गेंदबाज तीसरा ओवर लेकर यहां पे चंद्रहास, देखते हैं चंद्रहास किस अंदाज के साथ किस लाइन के साथ गेंदबाजी करते हैं नीतीश और श्रीकांत के सामने। पहली गेंद चंद्रहास की, बहुत ही शानदार स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन मिलेंगे, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। थैंक यू डीजे मास्टर। इस वक्त पहली गेंद के ऊपर नीतीश ने ठोका स्टक और बॉडी लाइन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। दोस्तों 2017
अब सभी के लिए अच्छा खुशी से जाए मैं जरूर कहता हूं। और यहाँ पे यो हो घुटने टेक कर एक अलग अंदाज में बेहतरीन चका। और इसी के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 42 रन। हमारे डीजे ऑपरेटर भी एक प्यार वाला गीत सुनाते हुए नजर आ रहे हैं, लेकिन जरूर डीजे ऑपरेटर तुम्हारे पास जो भी है सभी भावनाएं यहाँ पे निकाले, कौन सा भी गीत अब निकाल सकते हैं ये गीत। और इस वक्त होगा गेंद हवा में, ये कैच होता है या नहीं? और यार ये तूने क्या किया, गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन। ओह वंडरफुल स्ट्रोक, क्या बल्लेबाजी नीतीश की। पहले पारी को संभाला था योगेश ने, इस पारी को संभाला है नीतीश ने। और ले चलता है इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए हमारे सरजी पाठक सरजी के पास। धन्यवाद। धन्यवाद उत्तम। जब 4 ओवर का खेल बाकी था तब आपने कहा था 37 रन चाहिए थे। उसके बाद मैच आगे चला, 23 बॉल में 33 रन, 22 बॉल में 27 रन, अब 21 बॉल में 21 रन, ऐसा मामला था मैदान में। और अब मैदान में 20 बॉल का गेम बाकी है और 20 रनों की आवश्यकता है, तो मुकाबला बिल्कुल बराबरी पर चल रहा है और काफी खतरनाक मैच मैदान में। काफी बढ़िया स्ट्रोक, ये भी लंबा छक्का मिड विकेट के ऊपर से, बेहतरीन सिक्स। धन्यवाद उत्तम। उत्तम छक्के के ऊपर छक्का, कभी चौका कभी छक्का, ऐसे बल्लेबाज करने वाले जो बल्लेबाज है वो काफी बड़े स्ट्रोक लगा रहे हैं और मैच के ऊपर दमखम से बल्लेबाजी करते हुए अपना काफी बढ़िया तजुर्बा जाहिर कर रहे हैं और बल्लेबाज काफी धमाकेदार बल्लेबाजी करते हुए मैदान में साफ देखे जा सकते हैं। MK11 खंडाला के फिर एक बार, ये भी लंबा, बहुत ही जबरदस्त छक्का, 6 रन। What a fantastic shot! पूरी तरह से गेंदबाजी के ऊपर बल्लेबाजों का बोलबाला और काफी बेहतरीन स्ट्रोक लगा के मैच के ऊपर कब्जा जमाने का काफी शानदार प्रयास। MK11 खंडाला टीम ने सोचा था कि पहले मैच में 106 रन ठोके थे, इस मैच में भी हम लोगों को यही करना है और मैच काफी सनसनीखेज है और बिल्कुल जीत के कगार पर आने को तैयार है MK11 खंडाला टीम। और उनको चाहिए अब कम रन चाहिए। हमारे स्कोर जो हमसे कहेंगे कि रन कितने चाहिए, अब स्कोर हो चुका है अब तक 61 रन स्कोर हो चुका है और अब रन चाहिए जीतने के लिए 8 रन चाहिए। और फाटक जी देखिए, मैं आप सभी दर्शकों को बताना चाहूंगा इस टूर्नामेंट का पहला योगेश के बल्ले से, जो कि MK11 के बल्लेबाज थे, और अभी नीतीश जो बल्लेबाजी कर रहे हैं 43 के योगदान पर। अभी 7 रन चाहिए उनको यहां पर अपना अर्धशतक पूरा करने के लिए। थैंक यू डीजे। अगर फाटक जी आपने नीतीश की बल्लेबाजी देखी होगी तो एक टेक्निकल बल्लेबाजी आज अपने यहां पर देखने को मिली है। जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन, 1 रन दूर है अपने अर्धशतक से और यहां पर देखिए अपना अर्धशतक पूरा किया। यहां पर नीतीश ने जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन, सभी दर्शक तालियां बजाकर स्वागत कर रहे हैं नीतीश का। थैंक यू डीजे। नॉट आउट 51 रनों की एक जबरदस्त यादगार पारी इस मैदान के ऊपर खेलकर पवेलियन में आ रहे हैं और सभी दर्शक तालियां बजाकर स्वागत कर रहे हैं इस खिलाड़ी का। जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन किया और मैं कह रहा था कि टेक्निकल बल्लेबाजी, जो कि एक क्रिकेटिंग शॉट उन्होंने खेले, एक छक्का लगाया फिर सिंगल लिया, छक्का लगाया फिर सिंगल लिया और अपने टीम को आखिर तक उन्होंने इस मैच को जाने नहीं दिया।
दरम्यान एक पारितोषिक येते बाबू आणि नितेश साठी जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन त्यांनी केलं होतं, त्यांना पारितोषिक